नगरसेवक सुजय मोहितेंचा दणका, हेवी वाहतुकीचा खेळ खल्लास, आयुक्तांच्या निर्णयाने शहराला मोठा दिलासा. शहरात आता नो एंट्रीचा इशारा, सुजय मोहितेंच्या हाकेला प्रशासनाची साथ. अहिल्यानगर शहरातील भूषणनगर आणि लिंक रोड औद्योगिक परिसरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या परिसरातून ट्रक, डंपर आणि कंटेनर सारखी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात सतत ये-जा करत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. परिसरात निवासी वसाहती, शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला असल्याचे नगरसेवक मोहिते यांनी म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांना निवेदन देत अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत, पर्यायी मार्गाचा वापर सक्तीने करावा, कायमस्वरूपी बॅरिकेटिंग उभारावे, तसेच दिशादर्शक फलक आणि आवश्यक वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना तातडीने राबवावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ कारवाई करून भूषणनगर परिसरातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नगरसेवक सुजय मोहिते यांनी केली. केडगाव येथील लिंक रोडवर होणारी अवजड वाहतूक आणि त्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा संकटांचा सामना करावा लागत होता. या संदर्भात तुम्ही आज आयुक्तांचे लक्ष वेधले, नेमकी काय भूमिका मांडली? आपल्या अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप साहेब, त्याचप्रमाणे सुजाता विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जो आमच्या प्रभागात लिंक रोड हा मॉडेल रस्ता आणि आपल्या शहरातील एक भव्यदिव्य असा रस्ता 2 नॅशनल हायवेंना जोडणारा झाला होता. पण आता तो रस्ता सोपा असल्यामुळे व टोल नाका वाचून जे अवजड वाहने राज्यातील परराज्यातील अवजड वाहने कंटिन्यू सातत्याने आमच्या नागरी वस्तीत घुसून एकदम भरगाव वेगाने आमच्या त्या रोडला क्रॉस करून जात होते व त्यामुळे सातत्याने होत असलेले आमच्या नागरिकांना बऱ्याच वेळा त्यामुळे अपघाताला सामोरं जावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य घेत आज आम्ही सर्व आमच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, आमचे नगरसेवक असतील व आम्ही सगळे नागरिक आयुक्त साहेबांकडे त्या गोष्टीसाठी परवानगी मागायला आलो की आम्ही त्या रस्त्याला एक बॅरिकेटिंग करणार आहे, जेणेकरून अवजड वाहनांचा भरगाव वेगात त्यातला जो त्यांचा संचार आहे तो बंद होईल आणि आमच्या भूषणनगर, आमचं केडगाव प्रभाग क्रमांक 15-16 नागरिक एक मोकळा श्वास घेतील. यासाठी आम्हाला आयुक्त साहेबांकडे आलतो आणि त्यांनी या गोष्टीत परवानगी दिलेली आहे. आणि जो आपल्या अहिल्यानगर शहराच्या आमदार साहेबांनी लिंक रोड सारखा मॉडेल रस्ता केलाय, तो रस्ता चिरकाळ टिकेल. ती सगळी काळी माती असल्यामुळे तो रस्ता अवजड वाहनाने खचण्याची मोठी शक्यता आहे. त्या रस्त्याचं पण आयुष्य वाढेल आणि आमच्या नागरिकांना पण, आमच्या लहान चिमुरड्यांना पण एक मोकळा श्वास आमच्या नागरिक वसाहतीत घेता येईल, ही आमची मागणी होती. ती नागरिक आपल्या आयुक्त साहेबांनी मंजूर केली आणि आम्हाला त्यासाठी परवानगी दिली. मी आणि माझ्याबरोबर आलेले JLP कॉलनीतील आणि कल्याण रोड आपलं लिंक रोडवर राहणारे रहिवासी, आम्ही गेले 12 वर्षापासून तिथं राहतो. माननीय संग्रामभाई जगताप साहेब यांच्या प्रयत्नातून ते रोड अतिशय चांगले झालेले आहेत. परंतु रोडचा आम्हाला चांगला फायदा झाला, पण दुष्परिणाम असा झालेला आहे की लोकांना तिथं शॉर्टकट सापडला आणि रहिवासी कॉलनीतून टोल नाके चुकवण्यासाठी जे मोठमोठाले वाहनं आहेत ते आपल्या नगर जिल्ह्यातले पण आहेत आणि परराज्यातले सुद्धा आहेत, ते गुगल मॅपवर टाकून मधून घुसतात. त्याच्यामुळं आमच्या काही लहान मुलांचे, वयस्कर माणसांचे तिथं ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. आम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून महानगरपालिका, नंतर SP साहेब, त्याचप्रमाणे ट्रॅफिकचे इन्स्पेक्टर साहेब, आमची एवढी मोठी फाईल झालेली आहे. आम्ही सर्व आतापर्यंत खूप प्रयत्न केले, पण आता माननीय नगरसेवक मोहिते दादा आणि गाडवेकर साहेब यांच्या प्रयत्नातून आणि संग्रामभाई यांच्या प्रयत्नातून आज आम्हाला आयुक्त साहेबांनी परवानगी दिली. आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो की जेणेकरून एखाद्याचा जीव जाण्यापासून वाचणार आहे. निश्चितच याला आमचा स्वतःचा वैयक्तिक खर्च झालेला आहे. अगोदर जवळजवळ 1-1.5 लाख रुपये आम्ही बऱ्याच वेळा ते तुटले गेले बॅरिगेट, परंतु आता गव्हर्नमेंटच्या अधिकृत परवानगीने नगरसेवकांच्या माध्यमातून तो पक्क्या पद्धतीने बांधण्यात येणार आहे. आमची निश्चितच त्याच्यातून सुटका होईल. नगरसेवकांना आणि सर्व अधिकाऱ्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून इंडस्ट्रियल इस्टेटमधून JBL टावरपासून लिंक रोडकडे जो जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती रात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे आणि या वाहतुकीमुळे तेथील नव्याने जो कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे त्याची स्ट्रेंथ किंवा त्याची मजबूती तो लोड सहन करण्या इतकी नसल्यामुळे त्या रस्त्याला प्रॉब्लेम येत आहे. त्याचबरोबर त्या परिसरात राहणारे सर्व नागरिक आहेत, तेथील नगरसेवक आहेत, सुजय मोहिते असतील, दत्ताजी गाडळकर असतील व इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी येऊन निवेदन दिलं की या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. महापालिकेने सदर कॉलनीतील रहिवाशांना तो रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी परमिशन दिलेली आहे आणि तो लवकरच
बंद करून जो आपला नेहमीचा मार्ग आहे लिंक रोड ते आपला नगर पुणे रस्ता आहे त्या मार्गाने ही संपूर्ण वाहतूक आपण डायव्हर्ट करत आहोत.